काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये संजय लेले हे डोंबिवलीतले रहिवासी होते. यांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले हे काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते, आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा हर्षल हा होता. हर्षल सध्या आपल्यासोबत आहे. त्यांनी ही घटना प्रत्यक्ष बघितली आहे. हर्षल, काय सांगशील, किती तारखेला तुम्ही इथून काश्मीरला गेले होते? आम्ही इकडून 20 तारखेला निघालो होतो. आमचं फ्लाईट होतं ते अहमदाबादवरनं होतं. त्यामुळे आम्ही 20 तारखेला एक दिवस आधी तिकडे जाऊन किती तारखेला पोहोचलात तुम्ही काश्मीर? आम्ही 21 तारखेला पोहोचलो. सकाळी श्रीनगरला पोहोचलो. तिकडून मग आम्ही बाय रोड पहलगामला गेलो आणि 21 तारखेला रात्री आम्ही तिकडेच थांबलो होतो. हॉटेल आम्ही बुक केलेलं आणि दुसऱ्या दिवशी 22 तारखेला जेव्हा सगळं घडलं तेव्हा आम्ही जस्ट आमची ट्रिप स्टार्ट केली होती तिकडे. तुम्ही हॉटेलमधून बाहेर पडत होता? हां, आम्ही बाहेर पडलो होतो त्या दिवशी आणि नंतर त्या हॉटेलपासनं वरती जायला आम्हाला एक 3-3.5-4 तास बाहेर घोडा, कारण बाकी तिकडे काही रूट नाही आहे जायचं. 3-1 तास तरी लागले वरती जायला. काही गोळ्यांचा आवाज आला असं तुझं? हो, तिकडनं शूट करतच आले होते सगळे. पहिले आम्ही तो आवाज इग्नोर केला कारण एवढा ते सिरियस वाटलं नाही. पण त्याच्यानंतर जेव्हा आवाज जवळजवळ येत होता तर आम्हाला कळलं की काहीतरी आहे. तर किती जणं होती टेररिस्टमध्ये? टेररिस्ट मी तरी एक पाहिला, 1-2 आणि एक असं चालताना दिसला मला. वडील आणि तू सोबत होतात त्यावेळेस? हो, आम्ही आई पण 9 जण जे होतो एकत्र, ते एका लाईनीत होतो आम्ही सोबत. माझ्या पहिले मामाने त्यांना हे करायचा प्रयत्न केला की आम्ही काय न करता आम्हाला सोडा, तर त्याला पहिले गोळी. काय बोलत होते ते त्यावेळेस? ते फक्त एकच वाक्य बोलत होते, हिंदू अलग हो जाए और मुस्लिम अलग हो जाए, बस. आणि दुसरं लास्टला ते बोलले, म्हणजे हे मी नाही ऐकलं, माझ्या जे सोबत होते त्यांनी ऐकलं की आपने बहुत यहाँ पे आतंक मचा आहे, असं ते बोलत होते. म्हणजे त्याचा हेतू असा असेल की इथे जे एवढे टुरिझमच्या ह्याच्यासाठी सगळं खुशालीत आहे ते त्यांना बघवत नसावं. पहिलं शूट त्यांनी जेव्हा केलं ते कोण, म्हणजे पहिली गोळी जे त्यांनी झाडली ती कोण? ती हेमंत जोशींवर झाडली. नंतर ते बघून अतुल मोने, जे दुसरे मामा आहेत माझे. अतुल मोने? हां, ते माझे दुसरे मामा आहेत आणि हेमंत जोशी पण मामाचे. तर अतुल मोने त्यांनी त्यांच्या वाईफला आणि त्यांच्या मुलीला, माझ्या बहिणीला, त्यांनी असं स्वतःजवळ हे केलं वाचवायला. तर त्याला सांगितलं की आप बाजू हो जाओ, तर तो नाही हटला, त्यामुळे त्याच्या पोटात गोळी मारली त्यांनी. आणि नंतर आम्ही झोपलोच होतो ह्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर परत एकदा त्यांनी विचारलं की हिंदू अलग हो जाए और मुस्लिम अलग हो जाए. तेव्हा माझ्या बाबांनी हात वर केलं की हिंदू आहे करून, तर त्यांच्या डोक्यात गोळी मारली त्यांनी. तुझा हात होता का डोक्याचा? हां, म्हणजे आम्ही असे लाईनीतच होतो ना, तर हात जवळ होता डोक्याच्या, तर ती लागून माझ्या हाताला टच करून त्यांच्या डोक्यात घुसली गोळीचं. तुम्ही त्या ठिकाणून कसे काय निघालात पुढे? आम्ही तिकडून एकतर 2-3 मिनटं आम्ही तिकडेच पडून होतो की काही हलचल केली नाही आम्ही. मग हळूहळू जसं शांत झालं तर आम्ही वरती बघायला लागलो कोण आहे की नाही. तर मग तिकडचे जे लोक होते ते बोलले इकडे, स्थानिक लोकांनी मदत केली तिकडे. नंतर तिकडचे जे घोडेवाले होते त्यांनी आम्हाला वरती हेल्प केली खाली आणायला. काय म्हणजे घोडे लिमिटेड होते, त्यामुळे जेवढे पर्यटक होते वरती सगळ्यांना एकत्र नेणं पॉसिबल नव्हतं. तर हळूहळू एक एक करून जेवढे जात होते तेवढे घोड्यांनी गेले आणि बाकीचे चालत आले. तर माझी अख्खी फॅमिली पहिले चालतच आलेली. तर माझी आई ॲक्च्युली हे पॅरालिसिस त्यांना झालं आहे लेफ्ट साईडला. तर बाकीच्या माझ्या 2 मामी आणि मुलीला, म्हणजे माझ्या बहिणीला आम्ही आधी पाठवून दिलं चालत की तुम्ही पुढे व्हा. मी आणि माझा भाऊ हेमंत जोशींचा मुलगा, तो माझ्या आईला घेऊन खाली आम्ही येत होतो. टर्न बाय टर्न, एक थोडा वेळ तो पकडत होता, थोडा वेळ मी पकडत होतो, थोडा वेळ ती स्वतः चालली. मग एक स्पॉट असा होता की तो स्लोप होता, तर आम्ही तिला तिकडे असं घासून नेलं, कारण काही ऑप्शन. 3-4 तास लागले तुम्हाला? हो, 3-4 तास फुल वॉकिंग फक्त मला आणि भावाला. कारण एक स्पॉट नंतर आमचाच जो घोडावाला होता ज्याने आम्हाला सोडलं वरती, तो लकीली भेटला आम्हाला आणि त्याने आईला घोड्यावरती बसवलं. पहिले आधी तर त्याने पाठीवरती उचललं होतं आणि तिकडनं घोडा दिसला. तो पण स्थानिकच होता तिकडचा? हां, तो पण स्थानिकच होता. त्याने हे केलं, त्याचा घोडा दिसला, आधी पाठीवर बसवलं, नंतर घोडा दिसल्यावरती त्याने घोड्यावर बसून तो आईला घेऊन गेला. नंतर मी आणि माझा भाऊ उरलेला पूर्ण चालत आलो खाली. पण तुझ्या हाताची काही ट्रीटमेंट पण झाली? हां, तिकडे बेस जिथे होता, जिथे गाड्या थांबतात, नंतर पुढे तिथनं अलाउड नसतं, त्या बेसवरती मेडिकल कॅम्प त्यांनी हे केला होता आणि तिकडनं मला त्यांनी हे केलं, बँडेज लावलं. आणि आईला माझ्या, मी जसं बोललो पॅरालिसिसचं, तर त्यांनी आधी पहिले चेकअपला नेलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर माझं बँडेज केल्यानंतर त्यांनी पाणी वगैरे खायला दिलं आणि तिकडे त्या पायथ्याशी एकच घर होतं, त्या घरच्यांनी पण आम्हाला पाणी वगैरे दिलं पहिले. तुला कधी कळलं म्हणजे वडील गेल्याचे? बघता क्षणी.
बघूनच मला कळलं होतं की ते गेलेत. म्हणजे उरलेल्या 2 मामांबद्दल ते 2 मामानंतरचं संध्याकाळी कळलं मला. जी 7-7:30 हां. पण ही सगळी सिच्युएशन तू जी 4-5 तास होती स्वतः एकट्याने हँडल केलीस? हो. दुसरा ऑप्शन नातेवाईकांचे फोन तुला? हां, माझे राजेश काका म्हणून काका आहेत, ते शिवसेनेमध्ये आहेत. तर त्यांनी तिकडच्या सगळ्या म्हणजे NIAचे IPS, गव्हर्नमेंट ऑफिशियल, महाराष्ट्र सदनची लोकं सगळ्यांचे नंबर मला देऊन ठेवले होते आणि माझा नंबर त्या सगळ्यांना दिला होता. तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि ते मला अपडेट्स देत होते जर काय झालं तर. अधिकाऱ्यांची पण मदत एकंदरीत हो, मिळाली. आणि श्रीकांत शिंदे जे आहेत त्यांनी हे केलं होतं की फ्लाईट आमच्यासाठी रिटर्न येताना त्यांनी बुक करून ठेवलं होतं. आता एकंदरीत काय वाटतं तुला, हे जे दहशतवादी एकंदरीत जे वातावरण तिकडचं होतं, त्यांचे स्केच जारी झालेले आहेत, सरकारकडून पण त्यांचे शोध सुरू आहे, तर ह्यात काय तुझं म्हणणं आहे, दहशतवाद्यांसोबत काय झालं पाहिजे? त्यांना शूट ॲट साईट मारलं पाहिजे सरळ, कुठल्याही बॉर्डरचे असो ते, पाकिस्तान बॉर्डरचे असो किंवा कुठल्याही बांगलादेश, कुठल्याही बॉर्डरचे सरळ गोळ्या घातल्या पाहिजे. एकंदरीतच घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती. ज्या दहशतवाद्यांनी 26 बळी घेतलेत, अशा दहशतवाद्यांना जिथे भेटेल तिकडे त्यांना शूट अँड साईट, त्यांना गोळ्या घाला, अशी प्रतिक्रिया सध्या हर्षल लेले यांनी दिली आहे. अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.